नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा TCS ने घेतलेला पेपर बघत आहोत. आता तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC नागपूर ग्रुप डीचा ज्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला TCS किंवा IBPS कंडक्ट करणार आहे एक्झाम. त्यामुळे आपण TCS कशी एक्झाम कंडक्ट करते, कसे क्वेश्चन पेपर येतात, तर तेच आपण क्वेश्चन पेपर बघणार आहोत. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे TCS ने घेतलेला. तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन कसे ऍड केलेले आहेत. पहिला बघा प्रश्न काय आहे, मराठी व्याकरणचा आहे. खालील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. काल गारा पडल्या. काय? काल गारा पडल्या. याचं काय ओळखायचं आहे? लिंग ओळखायचं. तर काय होणार आहे? स्त्रीलिंगी रूप. काय होणार आहे? स्त्रीलिंगी. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, चूज द ॲप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. तर इथं बघा कंजंक्शन, प्रॉपर कंजंक्शन लिहायचं आहे. तर बघा, ब्लँक ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमेन, ही गेव अप हिज जॉब. तर याच्यामध्ये बघा कुठलं येणार आहे? as soon as he got married to that rich woman, he gave up his job. नेक्स्ट बघा, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. इथं सामान्य ज्ञानचा क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे रिकामी जागा झाले आहे. तर काय झालेले आहे? नित्य झालेले आहे. नेक्स्ट बघा, ऑक्टोबर 2018 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रामधील येथे विश्व शांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन केले होते. तर कुठं केले होते? महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी. कुठं? नाशिक या ठिकाणी. नेक्स्ट बघा, पुढील शब्दाचा जोड शब्द सांगा. तर बघा या शब्दाचा जोड शब्द सांगायचा आहे. तर काय होणार आहे? कडे कपाऱ्या. कडे कपाऱ्या. इथं मॅथचे क्वेश्चन पण आहेत. आपण मॅथचे क्वेश्चन नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करून सांगणार आहोत. इथं बघा, नेक्स्ट जानेवारी 2019 मध्ये महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन केले गेले होते? तर कुठल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले गेले होते? खेलो इंडिया यूथ गेम्स. खेलो इंडिया यूथ गेम्स. नेक्स्ट बघा, मुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव रिकामी जागा होते. तर काय होते विद्यार्थी मित्रांनो? रामतानू पांडे. रामतानू पांडे होते. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रामधील नगरधार या शहराची रिकामी जागा राजाने स्थापना केली. तर कोणी स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो? सूर्यवंशी या राजाने स्थापना केली. नेक्स्ट बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययांचा प्रकार ओळखा. तर इथं बघा, तो कुठला प्रकार येणार आहे? बघा, मोराने पिसारा फुलवला पण पाऊस पडतच नाही. मोराने पिसारा फुलवला पण पाऊस पडतच नाही. याचा काय ओळखायचा? अव्ययाचा प्रकार ओळखायचा. कुठला होणार आहे? उभयान्वयी अव्यय. काय होणार आहे? उभयान्वयी अव्यय. इथं बघा, सामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित करण्यासाठी समर्पित वधवानी AI या भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे रिकामी जागा मध्ये उद्घाटन केले गेले होते. तर कुठं केले गेले होते विद्यार्थी मित्रांनो याचे उद्घाटन? मुंबई या ठिकाणी. कुठं? मुंबई या ठिकाणी. नेक्स्ट रेझनिंग वरती आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा रेझनिंगचा क्वेश्चन आहे. इथं कुठला वगळलेली अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा. तर काय येणार आहे इथं? ZXX ZXZ. नेक्स्ट बघा, 2018 मध्ये पुणे जिल्हा न्यायालय प्रशासनाने कशासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली? तर बघा इथं कशासाठी सुविधा केली होती? शुल्काचे ई पेमेंटसाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली होती. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी. बघा, चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. तर सेंटेन्स बघा काय आहे? रोज इज ओव्हर 3/4 hours लेट ऑलरेडी. सी ब्लँक हॅव मिस द बस अगेन. तर काय येणार आहे? मस्ट. मॉडल ऑक्झिलरी काय येणार आहे इथं? मस्ट हॅव. सी मस्ट हॅव मिस द बस अगेन. नेक्स्ट बघा, मराठी व्याकरणवरती आहे. अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. अधोरेखित शब्दाचे मूळ रूप. तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, आजी नातवासाठी स्वेटर विणते. आता विणते काय करते? ती स्वेटर विणते, पण याचा मूळ शब्द काय होणार आहे? विणणे. विणणे पासूनच विणते तयार होतो ना. नेक्स्ट बघा, चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज. इथं बघा फ्रेज वरती विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑल्थो द पार्टनर्स वेअर ब्लँक दे सक्सेस्ड इन पेईंग अवर बिल. तर इथं काय येणार आहे? इन डेप्ट. नेक्स्ट बघा,
विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्स. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाईन द टू गिवन सेंटेन्स. इथं काय येणार आहे, आय गेव सम फ्लावर्स, व्हेअर आर दे. त्याचं एक सेंटेन्स करायचं, काय होणार आहे, व्हेअर आर दे फ्लावर दॅट आय गेव यू. इथं दोन सेंटेन्स आहे, त्याचं एक सेंटेन्स काय होणार आहे, व्हेअर आर दे द फ्लावर्स दॅट आय गेव यू. क्वेश्चन म्हणजे आपला हे क्वेश्चन मार्क्स. नेक्स्ट बघ, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. तर इथं बघा, बागेत फुलपाखरे मुक्तगपणे उडाली. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडालो. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाल्या. तर यातलं राईट वाक्य ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तो का कुठलं होणार आहे बघा, बागेत फुलपाखरे मुक्तगपणे उडाले. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए इज राईट. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. तर इथं बघा, उदार व्यक्त करणारी अव्यय ती रिकामी जागा अव्यय होय. तर कोणते अव्यय होय ते, केवल प्रयोगी अव्यय. कुठली, केवल प्रयोगी अव्यय. Choose the appropriate article for the given sentence. Blank life would be so very different without blank technology. तर इथं काय येणार आहे, आर्टिकल विचारलेले आहे. चूज द करेक्ट आर्टिकल, ॲप्रोप्रिएट आर्टिकल. तर कुठला आर्टिकल येणार आहे इथं, पहिलं आर्टिकल नाही, इथं नो आर्टिकल. लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाऊट टेक्नॉलॉजी, म्हणजे इथं नो आर्टिकल. इथं पण आर्टिकल येणार नाही आणि इथं पण सुद्धा आर्टिकल येणार नाही. इथं बघा, श्री अरविंद पारिख यांना कलेच्या कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांच्या उत्कृष्टतेसाठी 2018 वर्षामध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तर कुठल्या, संगीत या क्षेत्रासाठी, संगीत या क्षेत्रामध्ये त्यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट बघा, चूज द ॲप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन. इथं बघा, कलेक्टिव्ह नाउन विचारलेला आहे. कलेक्टिव्ह नाउन कम्प्लीट गिवन द सेंटेन्स. द मेंबर ऑफ द ब्लँक गेव अँड ॲडव्हान्स verdict to the convict in the count. तर इथं कलेक्टिव्ह नाउन विचारलेलं आहे. तर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, समूहवाचक. तर काय होणार आहे, ज्युरी. काय होणार आहे, ज्युरी. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट फ्रॉम ऑफ टेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर इथं बघा, टेन्स विचारलेला आहे. यू ब्लँक मोर केअरफुल इन द फ्युचर. तर इथं काय येणार आहे, टेन्स विचारलेला आहे. तर काय येणार आहे, शुल्ड बी. काय येणार आहे, शुल्ड बी. नेक्स्ट बघा, पी हळद. पी हळद अन हो ब्लँक ही मन. आता इथं म्हण विचारलेली आहे. पी हळद अन हो गोरी. पी हळद अन हो गोरी अशी म्हण म्हणतात ना. पी हळद अन हो गोरी. काळी बोलतात का नाही, पांढरी बोलतात का नाही, तर काय बोलतात, गोरी. नेक्स्ट बघा, पुढील पैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे. तर इथं बघा, कुठला शब्द इथं म्हणजे करेक्ट वर्ड कुठला आहे ते विचारलेलं आहे. संसार आहे का नाही, संसार असं लिहितो का नाही, संसार असं लिहितो का, यस संसार असंच लिहितो ना. सणसार असं लिहितो का नाही, तर काय लिहितो आपण, संसार असं लिहितो ना, संसार. नेक्स्ट बघा, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आता इथं मिसिंग वर्ड, याच्यामध्ये मिसिंग वर्ड दिलेला आहे ते ओळखायचं आहे. इंटरनेट डज मोर हार्म दॅट गुड टू चिल्ड्रन नाउ डेज. इट इज रिअली अ ब्लँक ऑफ मॉडर्न लाईफ. तर काय येणार आहे, ब्लँकमध्ये बेन. काय येणार आहे, बेन. नेक्स्ट बघा, चूज द ॲप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. तर बघा, परत इथं कलेक्टिव्ह नाउन, नाउनवरती भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतात. तलाठी भरतीमध्ये सुद्धा खूप वेळेस विचारलेले आहेत. देअर इझंट एनी प्रॉपर इन द प्रिंटर. कुड एनीवन इन्सर्ट अ ब्लँक ऑफ पेपर इन टू इट प्लीज. इथं काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, रिम. काय येणार आहे, रिम. कलेक्टिव्ह काय होणार आहे, समूहवाचक. कलेक्टिव्ह म्हणजे समूहवाचक, रिम.
नेक्स्ट बघा 2018 या वर्षामध्ये प्रधान पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्या जिल्ह्याला पहिली श्रेणी मिळाली? तर कुठल्या जिल्ह्याला मिळाली श्रेणी? बीड. 2018 मध्ये बीड या जिल्ह्याला. कुठल्या जिल्ह्याला? बीड या जिल्ह्याला. नेक्स्ट बघा पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. तर इथं बघा विशेषणाचा पर्याय निवडायचा आहे तर कुठला होणार आहे? अरण्य. पर्याय कुठला होणार आहे? निष्क्रिय. योग्य पर्यायाची निवड करा. आमच्या संघाने रिकामी जागा जिंकली. काय जिंकली? ढाल जिंकली. काय जिंकली? ढाल जिंकली. नेक्स्ट बघा जानेवारी 2019 मध्ये महाराष्ट्रातील ब्लँक इला खेड क्षेत्रामधील उत्कृष्टतेचा बाल शक्ती पुरस्काराने, कुठल्या? बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कुणाला? कुमारी एंजल विजय देवकुडे. कधी? 2019 मध्ये जानेवारी, महाराष्ट्रामधली. नेक्स्ट बघा भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? तर कुठल्या क्षेत्राने व्यापलेले आहे? राज्याने गोवा. भारतामधील खालील कोणत्या राज्याने? तर गोवा राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र लाभलेले आहे. तर मॅथचे क्वेश्चन तर बघा जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर कोणत्या वर्षी सुरू झाले होते? 2015 मध्ये. नेक्स्ट बघा योग्य पर्याय निवडून वाक्यप्रचार पूर्ण करा. इथं काय आहे? डोक्यावर रिकामी जागा फोडणे. तर याचं काय होणार आहे? म्हण आहे डोक्यावर खापर फोडणे बोलतात ना, डोक्यावर खापर फोडणे. नेक्स्ट बघा आपण शाळेत शिकतो की नेहमी खरे बोलावे. इथं काय? विधेय विस्तारावर ओळखायचं आहे. तर काय होणार आहे? आपण शाळेत शिकतो की नेहमी खरे बोलावे. तर इथं काय होणार आहे? खरे. नेक्स्ट बघा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. तर बघा सी डज नॉट से व्हॉट सी हॅज इन माइंड. सी सेज ओनली व्हॉट हर बॉस लाईक टू हर. बघा चूज द करेक्ट फॉर्म ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. इथं काय? सी डज नॉट से दॅट व्हॉट सी हॅज नो माइंड. सी सेज ओनली व्हॉट हर बॉस लाईक टू हिअर फ्रॉम हर. सी इज नॉट ब्लँक. तर इथं ॲडजेक्टिव्ह करेक्ट ॲडजेक्टिव्ह लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. तर काय येणार आहे? सिन्सिअर. काय येणार आहे? सिन्सिअर. नेक्स्ट बघा सध्या 2019 मधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा 18 वर्षाचा मृत झालेल्या मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानामधील कैद केलेला शेवटचा पांढरा वाघ कोणाला जन्माला होता? तर काय उत्तर येणार आहे ह्याचं? वाघीण रेणुका आणि वाघ सिद्धार्थ. काय प्रश्न आहे बघा 18 वर्षाचा मृत झालेल्या मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानामधील कैद केलेला शेवटचा पांढरा वाघ कोणाला जन्माला होता? तर काय उत्तर येणार आहे? वाघीण रेणुका आणि वाघ सिद्धार्थ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तर बघा इथं तुटवड्याचा विरुद्धार्थी काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? विपुलता. तुटवड्याचा विरुद्धार्थी विपुलता. नेक्स्ट बघा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. इथं बघा द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएटेड ब्लँक्स ऑफ टू दिल्ली इन ब्लँक चार्टेड फ्लाईट. तर इथं बघा काय होणार आहे? चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. इथं वर्ब ओळखायचं आहे. काय होणार आहे? आर. द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएटेड आर अँड ऑफ टू दिल्ली इन हिज चार्टेड फ्लाईट. नेक्स्ट बघा मदतीसाठी आपला धनादेश कृपया खाली पत्त्यावर पाठवावा. या वाक्यातील कोणते आख्यात वापरले आहे? तर कोणते आख्यात वापरलेले आहे विद्यार्थी मित्रांनो? वाक्यात. काय वापरलेले आहे? वाक्यात. नेक्स्ट बघा आउट ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन ऑप्शन आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स
सेंटेन्स. इथं बघा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं येणार आहे. कुठलं येणार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स? However, sign the lease is responsible for the rent. However, sign the lease is responsible for the rent. नेक्स्ट बघा मॅथचा क्वेश्चन आहे इथं. नेक्स्ट बघा इसवी सन 1425 मध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने बांधला होता? तर कोणत्या राजाने बांधला होता विद्यार्थी मित्रांनो? अहमद शाह बहमनी यांनी. नेक्स्ट बघा आयडेंटिफाय चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट फंक्शन. इथं बघा फंक्शन विचारलेलं आहे. तर कुठलं आहे इथं बघा, इथं राईट फंक्शन लिहायचं आहे. दॅट एल्डरली मॅन अमिट्स ग्रँडफादर एक्सपायर्ड टुडे. इथं करेक्ट फंक्शन लिहायचं आहे. तर कुठलं येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो? दॅट एल्डरली मॅन कॉमा, पहिलं काय येणार आहे कॉमा, अमिट्स मध्ये काय येणार आहे? अमितच्या वरती एक जवळची एक कॉमा येणार आहे. नंतर ग्रँडफादर परत कॉमा, नंतर एक्सपायर्ड टुडे म्हणजे आणि फुल स्टॉप. तर काय येणार आहे इथं फंक्शन? पहिलं दॅट एल्डरली मॅन कॉमा, नंतर अमितला सुद्धा एक कॉमा लागणार आहे, नंतर ग्रँडफादर, नंतर एक कॉमा आणि नंतर फुल स्टॉप. म्हणजेच ऑप्शन नंबर ए. चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. तर विदाउट सफिक्स कुठलं येणार आहे इथं बघा? डू यू एन्जॉईंग गोईंग टू द थिएटर्स परफॉर्म्स. तर काय येणार आहे इथं? परफॉर्मन्स. काय येणार आहे इथं? परफॉर्मन्स म्हणजे ANCES. चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट गिवन द सेंटेन्स. इथं सुद्धा सफिक्स विचारलेला आहे. तर रियालिटी काय येणार आहे? रियालिटी म्हणजेच ILT. काय येणार आहे? ITY रियालिटी. REALTY रियालिटी. नेक्स्ट बघा दी ॲन्युअल थ्रेड रिपोर्ट 2019 शीर्षक असलेल्या किक हिल सिक्युरिटी लॅब्स अहवालानुसार सायबर हल्ल्यासाठी अत्यंत असुरक्षित शहरांच्या सूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने आघाडी केली आहे? तर कोणत्या शहराने आघाडी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? मुंबई या शहराने. नेक्स्ट बघा पुढील पर्यायामधून खालील वाक्यांचे विद्यार्थी रूप असणारा पर्याय निवडा. बघा विद्यार्थी रूप विचारलेला आहे. वीज नसली तर संगणक चालणार नाही. वीज नसली तर संगणक चालणार नाही. तर काय होणार आहे याचं? वीज नसली तर संगणक कसे चालणार? वीज नसली तर संगणक कसे चालणार? प्रश्नार्थक वाक्य. 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. हे बघा याचा क्वेश्चन आहे रिझनिंगचा. 1 जानेवारी 6 रोजी रविवार होता. 1 जानेवारी 10 रोजी कोणता दिवस होता? तर बघा 1 जानेवारी 2006 रोजी कुठला वार होता? रविवार होता. तर 1 जानेवारी 2010 रोजी कुठला वार येणार आहे? शुक्रवार. नेक्स्ट बघा दिलेल्या धातूचे योग्य रूप ओळखा. इथे विज्ञानावरती क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरणवरती क्वेश्चन आहे. देवा सर्वांना सुखी ठेवणे किंवा आज्ञार्थ. काय होणार आहे ह्याचं? आज्ञार्थ ठेव. आज्ञार्थ काय होणार आहे? ठेव. नेक्स्ट बघा चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. इथं प्रेपोजिशन करेक्ट प्रेपोजिशन लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा वी स्टेड ब्लँक अ नाईस हॉटेल व्हेन वी वेअर ब्लँक न्यूयॉर्क विच वॉज ब्लँक चर्च स्ट्रीट. काय होणार आहे इथं? पहिल्याच्यात काय येणार आहे? ॲट. नेक्स्ट काय येणार आहे? इन. नेक्स्ट काय येणार आहे? ऑन. म्हणजे वी स्टे ॲट अ नाईस हॉटेल व्हेन वी वेअर इन नेक्स्ट न्यूयॉर्क विच वॉज ऑन चर्च स्ट्रीट. विद्यार्थी मित्रांनो 1974 मध्ये पोखरण येथे अंमलात आणलेल्या पहिल्या परमाणु चाचणीला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते? तर कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते? स्माइलिंग बुद्धा. काय देण्यात आले होते? स्माइलिंग बुद्धा. नेक्स्ट बघा चूज द करेक्ट फॉर्म ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. करेक्ट ॲडजेक्टिव्ह बघा कुठला येणार आहे इथं? वेटर आय नीड अ कप ऑफ ब्लँक कॉफी. वेटर आय नीड कप ऑफ ब्लँक कॉफी. तर काय येणार आहे इथं? स्ट्रॉंग कॉफी. नेक्स्ट बघा
बोलावे ते आम्हिऱ्या कवितेसाठी 2017 या वर्षामध्ये कोणत्या मराठी लेखकाने साहित्य अकादमीचा पुरस्कार जिंकला होता? तर कोणी जिंकला होता? श्रीकांत देशमुख यांनी. कोणी? श्रीकांत देशमुख. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट फ्रॉम अ फ्रझल वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. ही वॉज सच अ मिझर दॅट ही वुड नॉट ब्लँक इवन 10 रुपीज फॉर द चॅरिटी अपियर्स. तर इथं काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पार्ट विथ. काय येणार आहे? पार्ट विथ. नेक्स्ट बघा, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील अमरावती या शहरामध्ये स्थित आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 2018-19 या वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त घट झाली होती? तर कृषी क्षेत्रामध्ये. कुठल्या? कृषी क्षेत्रामध्ये. पण कुठल्या वर्षात? 18-19 या वर्षामध्ये. नेक्स्ट बघा, एकवचनाचे अनेक वचन करा. एकवचनाचे काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं अनेक वचन बघा. तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. याचं काय करायचं आहे? एक वचनी आहे. याचं अनेक वचनी काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. हे काय झालं त्याचं? अनेक वचन. हे काय झालं त्याचं? अनेक वचन. ऑप्शन नंबर सी. पुढील पर्यायामधून खालील वाक्याचे विद्यार्थी रूप असणारा पर्याय. इथं बघा, इडियम्स वरती एक क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो. आपण व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे इडियम्स अँड फ्रेजेस वरती. इथं बघा, चूज द इडियम्स दॅट बेस्ट फिट्स इनटू द गिवन सेंटेन्स. माय फ्रेंड्स अ स्ट्रेंथ फॉरवर्ड मॅन हु बिलीव्ह इन. तर काय येणार इथं? कॉलिंग अ स्पेड अ स्पेड. कॉलिंग अ स्पेड अ स्पेड. नेक्स्ट बघा, पुढील शब्दास जोड शब्द सांगा. तर इथं पुढील शब्दास जोड शब्द कुठला होणार आहे? भाकर, तुकडा. भाकर आणि तुकडा. आपण बोलतो ना भाकर तुकडा. भाकर मिरची बोलतो का? नाही. भाकर पाणी बोलतो का? नाही. भाकर तुकडा. जोड शब्द विचारलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे TCS IBPS तुम्हाला क्वेश्चन विचारतात. हा प्रिव्हियस इयर TCS ने घेतलेला पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामधले आपण मॅथचे क्वेश्चन स्किप केलेले आहेत. त्याच्या मॅथचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून त्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. तर अशा प्रकारचे क्वेश्चन मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि सामान्य ज्ञान याच्यावरती विचारण्यात आलेले आहेत. आणि आपण याच्या अगोदर सुद्धा वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जे ग्रुप डी ची एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी आपण प्रश्नसंच बनवलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ग्रुप डी जे सिलेबस आहे त्यानुसार आपण व्हिडिओज बनवत आहोत. त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे. आणि तुम्हाला जर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. आणि PDF जर लागत असेल तर टीच विथ प्रतिभा हे टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथं PDF आणि व्हिडिओ सर्व दिसणार आहेत. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.